हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत युनियन बँक ऑफ इंडियाचा रिझल्ट बघणार आहोत. तर चला मग रिझल्ट बघूया. तर युनियन बँक ऑफ इंडियाचा रिझल्ट नंतर काय करायचे ते बघा. रिझल्ट कसा लागला, 3590 करोड रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. तर मग बघूया आपण. तर बघा आता शेअरची प्राईस काय चालू आहे. तर शेअरची प्राईस आहे 141.80. तर रिझल्टच्या आधी स्टॉक हा कन्सोलिडेशनमध्ये होता. स्टॉकमध्ये कोणतीही मूवमेंट आलेली नव्हती, पण जसा रिझल्ट आला तसा स्टॉक हा वाढलेला आहे. तर स्टॉक का वाढला, तर रिझल्ट चांगले आले म्हणून वाढला. तर मग आपण बघूया रिझल्ट काय आहे. तर बघा, डेली चार्टवर जाऊया आपण. डेली चार्टला बघूया. अप ट्रेंड डायरेक्शन आहे. आपण मी एक सकाळी व्हिडिओ बनवलेला होता लॉंग टर्म पोर्टफोलिओ स्टॉक. त्यामध्ये हा स्टॉक मी सांगितलेला होता. आपण ते पण बघितलं होतं, चार्ट बघितलं होतं, स्टॉप लॉस बघितला होता. तसेच आपण विकलीसुद्धा चार्ट बघितलेला होता. विकली चार्टमध्ये सुद्धा मी सांगितलेलं होतं स्टॉक हा अप ट्रेंडमध्ये आहे. इथं रेजिस्टन्स आहे, नंतर वरती रेजिस्टन्सवर ब्रेकआउट आला विथ व्हॅल्यूम, त्यानंतर स्टॉक हा वरती गेलेला आहे. तर अशा प्रकारे आपण डेली विकली दोघं चार्ट बघितलं. आपण त्याचं टार्गेटसुद्धा बघितलं होतं 220 to 250. युनियन बँकेचं टार्गेट डबल होणार हे पण मी म्हटलं होतं. तर चला मग आपण आता रिझल्ट बघूया. युनियन बँकेचा रिझल्ट कसा आलेला आहे ते बघूया आपण. तर बघा, हा आहे युनियन बँक, हे PDF आहे. तर बघा, हा 9 मंथ एंडचा आहे, हा क्वार्टर एंड आहे. तर हा आहे 2023चा डिसेंबरचा, हा 2023चा सप्टेंबरचा हा ना. आणि हा 12 मंथ पिरियड बघा, 2022, 12, 2023. तर आपण आता रिझल्ट बघूया. तर इंटरेस्ट ऑनमध्ये इन्कम ऑफ इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट, ॲडव्हान्स बिल वगैरे सर्व दिलेलं असतं इथं. तर ते आपण बघूया. टोटल इन्कम बघूया. तर टोटल इन्कममध्ये मागच्या क्वार्टरला बघा, मागच्या क्वार्टरला हे लाखमध्ये दिलेले आहेत बरोबर, 28,95,250. तर आता इन्कम वाढून 29,80,198 झालेली आहे. नंतर ऑपरेटिंग प्रॉफिटसुद्धा वाढलेला आहे बघा, 7,26,504 तर 7,33,489 ऑपरेटिंग प्रॉफिटसुद्धा वाढलेला आहे. इथं बघा, इथं नेट प्रॉफिट फ्रॉम ऑर्डिनरी आफ्टर टॅक्स, इथं बघा 3,54,825. तर इथं बघा 3,61,040 एवढा प्रॉफिट वाढलेला आहे. तर इथं बघा नेट प्रॉफिट लॉस फॉर इयर, तर आपण ज्याप्रमाणे बघितलं इथं 3,57,000, तर डायरेक्ट इथं 3,62,539 असा वाढलेला आहे. तर मग आपण आता याचे NPA वगैरे बघूया. बघा, हे बघा इथं कॅपिटल ॲडव्हिकन्सी रेशो, तसंच NPA, ग्रॉस NPA वगैरेचं पण बघूया. इथं बघा 5.14वरून डायरेक्ट कमी झालेलं आहे. म्हणजे यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे ग्रोथ आलेले आहे. 1.51 to 1.34 हे पण आपण बघितलं. म्हणजे एकंदरीत रिझल्ट हा खूप चांगला आलेला आहे. टोटल कॅपिटल अँड लायबिलिटी, ॲसेटसुद्धा वाढलेले आहे, कॅपिटलसुद्धा वाढलेले आहे. हे बघा इथं कॅपिटल एम्प्लॉईमध्ये सुद्धा इथं टोटल जर बघितली तर इथे 89,87,558
तर इथेही वाढ झालेली आहे 93,46,532. तर अशा प्रकारे प्रॉफिट हा वाढलेला आहे. इन्कम फॉर ऑपरेशन मागच्या क्वार्टरला 28,95,250, तर आता बघा 29,80,198. तर टोटल असा प्रॉफिट हा वाढलेला आहे. तर युनियन बँकेचा आपण आता रिझल्ट बघितलेला आहे. तर अशा प्रकारचे रिझल्ट बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.